वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा आपला टॉपिक आहे बायनरी सर्च ट्री. सो तुम्हाला या टॉपिक रिलेटेड एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. कन्स्ट्रक्ट बायनरी सर्च ट्री युजिंग फॉलोइंग एलिमेंट्स ऑल्सो फॉर्म इन ऑर्डर, प्री ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हर्सल. आणि हे काही एलिमेंट्स दिलेले असतील. नाव बायनरी सर्च ट्रीचं वर्किंग हे ॲज सिम्पल बायनरी ट्री सारखं होत असतं. ज्याप्रमाणे बायनरी ट्री मध्ये एका पॅरेंट नोडला 2 सबचाइल्ड हे कंपल्सरी असतात, त्याचप्रमाणे बायनरी सर्च ट्री मध्ये पण एका पॅरेंट नोडला 2 सबचाइल्ड असतात. त्यातला एक चाइल्ड असतो लेफ्ट सबचाइल्ड आणि एक असतो राईट सबचाइल्ड. बट बायनरी सर्च ट्री मध्ये या नोड्सला एक स्पेसिफिक की व्हॅल्यू असाइन केलेली असते. फॉर एक्झाम्पल, ए या पॅरेंट नोडची की व्हॅल्यू आहे 10, बी या पॅरेंट नोडची की व्हॅल्यू आहे 5 आणि सी या चाइल्ड नोडची व्हॅल्यू आहे 15. सो या प्रकारे बायनरी सर्च ट्री ही कन्स्ट्रक्ट केली जाते. नाव आपण हेच एक्झाम्पल कंटिन्यू करून बायनरी सर्च ट्री कशी कन्स्ट्रक्ट करायची ते बघूया. सो बायनरी सर्च ट्री कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला काही रूल्स फॉलो करायचे असतात. त्यातला फर्स्ट रूल असतो लेफ्ट नोडची व्हॅल्यू ही ऑलवेज लेस दॅन असली पाहिजे पॅरेंट नोड पेक्षा, आणि राईट नोडची व्हॅल्यू ही ऑलवेज ग्रेटर दॅन असली पाहिजे पॅरेंट नोड पेक्षा. फॉर एक्झाम्पल, ए बी सी ह्या तिघ नोड्सच्या व्हॅल्यू आपण जर कन्सिडर केल्या तर पॅरेंट नोडची व्हॅल्यू आहे 10. नाव ए या नोडचा लेफ्ट सबचाइल्ड आहे बी. सो बी नोडची व्हॅल्यू ही 10 पेक्षा कमी पाहिजे. सो मी इथे बी ची व्हॅल्यू 5 घेतली होती, म्हणजे बायनरी सर्च ट्री मध्ये हा लेफ्ट एलिमेंट इन्सर्ट होऊ शकतो. नाव राईटची व्हॅल्यू ही ऑलवेज पॅरेंट नोड पेक्षा ग्रेटर पाहिजे. सो मी सी ची व्हॅल्यू इथे 15 घेतली होती. सो बायनरी सर्च ट्री मध्ये हा राईट सब ट्री कन्सिडर होऊ शकतो. सो आपण हेच रूल्स फॉलो करून हे एलिमेंट्स बायनरी सर्च ट्री मध्ये इन्सर्ट करणार आहोत. नाव या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 100. सो मी 100 ला ऍज अ पॅरेंट नोड कन्सिडर करेल. नाव नेक्स्ट नोड आहे 20. नाव 20 हा 100 पेक्षा स्मॉल आहे. सो 20 हा 100 च्या लेफ्टला असाइन होईल. नाव नेक्स्ट एलिमेंट आहे 10. सो 10 हा सुद्धा 100 पेक्षा स्मॉल आहे. सो तो 100 च्या लेफ्टलाच असाइन होणार आहे. बट 100 च्या लेफ्टला ऑलरेडी एक नोड आहे. सो 10 हा 20 पेक्षा पण लहान. सो 10 हा 20 च्या लेफ्टला पुट होईल. नाव नेक्स्ट एलिमेंट आहे 30. सो 30 हा सुद्धा 100 पेक्षा लहान आहे, बट 20 पेक्षा मोठा आहे. सो 30 हा 20 च्या राईटला पुट होईल. देन नेक्स्ट एलिमेंट आहे 200. नाव 200 हा 100 पेक्षा मोठा आहे. सो 200 हा लेफ्टला तर आपल्याला पुट करता येणार नाही. सो 200 हा 100 च्या राईटला पुट होईल, कारण 200 ही व्हॅल्यू 100 पेक्षा जास्त आहे. नाव नेक्स्ट एलिमेंट आहे 300. नाव 300 हा 100 पेक्षा मोठा आहे, बट 200 पेक्षा पण मोठा आहे. सो 300 हा 200 च्या राईटला पुट होईल. देन लास्ट एलिमेंट आहे 150. सो 150 हा 100 पेक्षा मोठा आहे, बट 200 पेक्षा छोटा आहे. सो 150 हा 200 च्या लेफ्टला पुट होईल. सो हे एलिमेंट्स यूज करून आपण याप्रमाणे बायनरी सर्च ट्री कन्स्ट्रक्ट केली आहे. नाव आपल्याला ऍज पर क्वेश्चन या बायनरी सर्च ट्री वरून इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर अँड प्री ऑर्डर काढायचं. नाव सो फर्स्ट आहे प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल. नाव ट्रॅव्हर्सल म्हणजे एखाद्या फिक्स ऑर्डरने बायनरी सर्च ट्रीचे एलिमेंट्स रीड करणे. सो प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल मध्ये फर्स्ट आपल्याला नोड कन्सिडर करायचा असतो, म्हणजेच पॅरेंट नोड, देन लेफ्ट चाइल्ड आणि देन राईट सबचाइल्ड. सो हियर या बायनरी सर्च ट्री मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 100. सो 100 ला 2 सबचाइल्ड आहे. सो मी फर्स्ट एलिमेंट रीड करेल 100. देन आपल्याला लेफ्ट चाइल्ड रीड करायचा आहे. सो 100 च्या लेफ्टला गेली मी 20 आहे. सो 20 ला अगेन 2 सबचाइल्ड आहे. सो या 2 सबचाइल्डचा मेन नोड हा 20 आहे. सो मी नेक्स्ट एलिमेंट रीड करेल 20.
देन 20चा लेफ्ट चाइल्ड आहे 10, सो मी 10 ला रीड करेन, आणि 20चा राईट चाइल्ड आहे 30, सो मी 30 ला रीड करेन. इथे नोड लेफ्ट राईट ही कंडिशन सॅटिस्फाय होते. सेम लेफ्ट ट्री आपली ट्रॅव्हर्स करून झालेली आहे. लेफ्ट ट्रीचा मेन नोड पण आपण सगळ्यात स्टार्टिंगला ट्रॅव्हर्स केला. आता रिमेनिंग ट्री आपल्याला सेम याज इट इज ट्रॅव्हर्स करायची आहे. सो नाव लेफ्ट ट्री झाली, नोड झाला. नाव मी राईट साइडला गेली, इथे 200, सो 200 ला पण सब चाइल्ड आहे. सो नेक्स्ट एलिमेंट 200 रीड होईल. नाव 200च्या लेफ्टला आहे 150 आणि राईटला आहे 300. सो फर्स्ट मी राईट ट्री मधला नोड चेक केला, म्हणजे रीड केला, देन 150 रीड केला, देन 300 रीड केला. नाव नेक्स्ट ऑपरेशन आहे पोस्ट ऑर्डर. पोस्ट ऑर्डर मध्ये पहिले आपल्याला लेफ्ट चाइल्ड कन्सिडर करायचा असतो, देन राईट चाइल्ड कन्सिडर करायचा असतो, आणि देन मेन नोड कन्सिडर करायचा असतो. सो या बायनरी सर्च ट्री मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 100, सो 100चा लेफ्ट चाइल्ड आहे 20, बट 20ला अगेन एक लेफ्ट चाइल्ड आहे. या 10ला दुसरे सब चाइल्ड आहेत का नाही, सो फर्स्ट एलिमेंट रीड होईल 10. नाव 10चा मेन नोड आहे 20, बट 20चा राईट नोड आहे 30, सो नेक्स्ट एलिमेंट रीड होईल 30. नाव 10 आणि 30चा मेन नोड आहे 20. देन ही ट्री आपली ट्रॅव्हर्स करून झाली. नाव ह्या ट्रीचा पॅरेंट नोड आहे 100, सो 100च्या राईटला आहे 200. 200ला अगेन दोन सब चाइल्ड आहे, सो मी फर्स्ट 200चा लेफ्ट चाइल्ड रीड करेल, देन राईट चाइल्ड रीड करेल, देन ह्या दोघं चाइल्डचा पॅरेंट नोड रीड करेल, अँड लास्टला ह्या लेफ्ट आणि राईट सब ट्रीचा मेन पॅरेंट नोड रीड करेल, म्हणजेच 100. नाव लास्ट ऑपरेशन इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल. नाव इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल मध्ये फर्स्ट आपल्याला लेफ्ट चाइल्ड कन्सिडर करायचा असतो, देन मेन नोड, आणि देन राईट चाइल्ड कन्सिडर करायचा असतो. सो हिअर फर्स्ट 100 हा पॅरेंट नोड आहे, 100च्या लेफ्टला आहे 20, 20च्या लेफ्टला आहे 10, सो मी फर्स्ट रीड करेल 10 एलिमेंट. नाव 10चा पॅरेंट नोड आहे 20, सो नेक्स्ट एलिमेंट 20, सो 20चा राईट सब चाइल्ड आहे 30, सो लेफ्ट चाइल्ड, मेन नोड आणि राईट चाइल्ड ऍज इट इज सेम. ही लेफ्ट ट्री रीड करून झाल्यानंतर मी ह्या ट्रीचा मेन नोड रीड करेन, म्हणजेच 100. देन या 100ची राईट सब ट्री मध्ये 200ला अगेन दोन सब चाइल्ड आहे, सो फर्स्ट एलिमेंट रीड होईल 150, देन 150चा मेन नोड आहे 200, अँड लास्टला रीड होईल 300. या प्रकारे ही बायनरी सर्च ट्री यूज करून आपण प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर अँड इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल परफॉर्म केलंय. नाव बायनरी सर्च ट्री मध्ये डिलिशन आणि सर्चिंग ऑफ एलिमेंट कसं परफॉर्म होतं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. नाव बायनरी सर्च ट्रीची टाइम कॉम्प्लेक्सिटी ही बेस्ट केस साठी O log of n असते. हे एक लॉगॅरिथमिक फंक्शन आहे ज्यामध्ये n ऍज अ नंबर ऑफ नोड कन्सिडर करतात. नाव बेस्ट केस ही बॅलन्स ट्री साठी कन्सिडर होते. नाव बॅलन्स ट्री म्हणजे एका नोडला ज्या वेळेस दोन सबचाइल्ड असतात त्याच वेळेस ती बायनरी सर्च ट्री आपण बॅलन्स ऍज अ कन्सिडर करू शकतो. नाव फॉर वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ही O ऑफ n असते. इथे सुद्धा n नंबर ऑफ अ नोड कन्सिडर केला जातो. नाव वर्स्ट केस ही अनबॅलन्स ट्री साठी असते. अनबॅलन्स ट्री केव्हा कन्सिडर होते, जेव्हा एखाद्या बायनरी सर्च ट्री मधल्या एखाद्या नोडला ओनली सिंगल चाइल्ड असतो. एक चाइल्ड ज्या वेळेस मिसिंग असतो त्यावेळेस ती ट्री अनबॅलन्स कन्सिडर होते. ज्याप्रमाणे 100ला दोन सबचाइल्ड आहे, 20ला दोन सबचाइल्ड आहे, बट 200ला ओनली वन राईट चाइल्ड आहे, सो ही अनबॅलन्स ट्री आहे. नाव स्पेस कॉम्प्लेक्सिटी बायनरी सर्च ट्रीची फॉर बोथ एव्हरेज अँड वर्स्ट केस
ही O ऑफ n असते आणि या ठिकाणी सुद्धा n ऍज अ नंबर ऑफ नोड कन्सिडर होतो. सो अशा प्रकारे आपण बायनरी सर्च ट्री यूज करून इन ऑर्डर, प्री ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हर्सल फाइंड करू शकतो. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल. जर काही तुमच्या कमेंट्स और सजेशन्स असतील तर त्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि यासारख्या मोर इझी ट्युटोरियलसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.